नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजी बोलण्यासाठीचा प्रयत्न करत आहोत आणि अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत आहे. आजही मी तुम्हाला द बिगिनिंग, इंग्रजी बोलण्याची सुरुवात याच्याविषयीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की इंग्रजी कशा पद्धतीने बोलायची आहे. तर हे जे आहे ते आपलं समर वॅकेशन आहे. विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळत राहतील. विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की सोबत एखाद्या मित्राला भेटल्यानंतर भेटल्यापासून ते त्याचा निरोप घेईपर्यंत आपण कुठल्या लेवलपर्यंत त्याला बोलू शकतो किंवा कुठल्या भाषेमध्ये कुठल्या वाक्यामध्ये आपण त्याचं अभिवादन करू शकतो, त्याला विचारपूस त्याची करू शकतो, चौकशी करू शकतो, आपण त्याचा रिप्लाय कशा पद्धतीने देऊ शकतो, हे काल पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो की एखाद्याला शुभेच्छा द्यायच्यात, एखाद्याचं अभिनंदन करायचं, एखाद्याची गोष्ट आपल्याला ऐकायला आलेली नाहीये, आपल्याला कोणाला काहीतरी सुचवायचंय, कोणाविषयी तरी काही ऐकायचंय, या सगळ्या गोष्टी बोलत असताना साधे बेसिक इंग्रजीचे जे छोटे शब्द असतील, वाक्य असतील, ते कशा पद्धतीने आणि योग्य ठिकाणी कसे यूज करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी 100% होणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आता शुभेच्छा, एखाद्याला आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात. कुठला तरी विद्यार्थी परीक्षेला जातोय, आपला फ्रेंड परीक्षेला जातोय, कुठला तरी त्याचा इंटरव्ह्यू वगैरे आहे, त्यावेळेला आपण त्याला ज्या वेळेला शुभेच्छा देत असतो त्यावेळेला आपण शुभेच्छा कशा देतो? ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक, गुड लक, अशा पद्धतीने आपण त्याला शुभेच्छा देत असतो बघा. त्याच्यानंतर विशेष प्रसंगाच्या शुभेच्छा द्यायच्यात. समजा एखाद्याचा बर्थडे, एखाद्या सणाविषयी आपल्याला त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर त्यावेळेला आपण हॅपी शब्द वापरू शकतो, जसं की हॅपी बर्थडे किंवा मग हॅपी न्यू इयर, हॅपी दिवाळी, हॅपी ईद, अशा प्रकारे, किंवा हॅपी ख्रिसमस. या ज्या शुभेच्छा देण्याचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण कुठल्या शब्दाने शुभेच्छा द्यायच्या हे आपण या शब्दावरून देऊ शकतो. एखादा जर परीक्षेत जात असेल तर त्याला आपण ऑल द बेस्ट म्हणू शकतो. एखादा जर प्रवासाला चालला असेल तर आपण त्याला हॅपी जर्नी म्हणू शकतो. एखाद्याचा बर्थडे असेल तर आपण त्याला हॅपी बर्थडे म्हणू शकतो. नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर आपण त्याला हॅपी न्यू इयर असं बोलू शकतो. तर या सगळ्या अशा वेगळ्या शब्दांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर बघा, एखाद्याचं अभिनंदन करायचं आहे आपल्याला, कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये त्यानं खूप छान प्रावीण्य मिळवलेलं आहे, नाव कमवलेलं आहे, तर आपण त्याला कॉंग्रॅट्स असं म्हणू शकतो किंवा कॉंग्रॅच्युलेशन्स असं पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे अभिनंदन आपण त्याचं इंग्रजी शब्दामध्ये या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्याच्या कामाची प्रशंसा करायची आपल्याला, एखाद्यानं खूप छान काम केलंय, खूप त्याचं कौतुक करावं असं वाटतंय आपल्याला, तर आपण त्याला म्हणतो गुड किंवा व्हेरी गुड, नाईस म्हणजे छान, नाईस वर्क किंवा मग गुड वर्क, तुझं काम छान आहे, आपण त्याच्या कामाची प्रशंसा करतोय तर नाईस म्हणू शकतो, आपण त्याला गुड म्हणू शकतो, नाईस वर्क, गुड वर्क, अशा पद्धतीने आपण त्याच्या कामाची प्रशंसा करू शकतो. त्याच्यानंतर बघा, लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला कोणाला तर काहीतरी सांगायचंय तर आपण त्यांना सभ्य भाषेमध्ये एक्सक्यूज मी असं म्हणू शकतो, की अनौपचारिकपणे आपण म्हणू शकतो हे यू किंवा अहो ऐकलं का, तुम्हीच, असं जसं आपण मराठीमध्ये बोलतो तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपण बोलू शकतो. हे यू म्हणजे अहो तुम्हीच, किंवा मग एक्सक्यूज मी, अशा पद्धतीने आपण एखाद्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतो आणि आपलं मत त्याला सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्याचं बोलणंच ऐकू आलं नाहीये किंवा बोललेत ते काही ते समजतच नाहीये, असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण काय म्हणत असतो? सॉरी, किंवा मग व्हॉट डिड यू से, तुम्ही काय म्हणलात, सॉरी मला कळलं नाहीये, पार्डॉन, अशा पद्धतीने आपण त्याला बोलू शकतो. दिलगिरी व्यक्त करायची आहे एखाद्याला, म्हणजे की काहीतरी सांगायचं किंवा खूप वाईट वाटतं एखाद्या विशेष प्रसंगाविषयी आपल्याला त्याला बोलायचं, त्यावेळेला आपण काय म्हणत असतो बघा? सॉरी, व्हेरी सॉरी, अशा पद्धतीने बोलून आपण त्याचं जे काही सांत्वन आहे ते करत असतो. किंवा मग रिअली सॉरी, आपल्याला खूपच वाईट वाटतंय तर अशा वेळेला आपण काय करत असतो? अशा गोष्टी बोलत असतो. एखाद्याला धन्यवाद द्यायचा आहे आपल्याला तर त्याचा धन्यवाद देण्यासाठी आपण थँक्स किंवा थँक्यू अशा पद्धतीने बोलू शकतो. प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय देत असताना आपण थँक्यू याच पद्धतीने बोलत असतो. किंवा थँक्स फॉर द टी, एखाद्या कामाविषयी आपल्याला त्याला धन्यवाद द्यायचा असेल, कोणी आपल्याला चहा आणून दिलाय तर त्या कामाविषयी जर धन्यवाद द्यायचा असेल तर आपण कशा पद्धतीने धन्यवाद देतो? थँक्स फॉर द टी. किंवा मग एखाद्या कामाविषयी तुम्हाला सहमती दर्शवायची, हो तुम्ही त्या कामामध्ये शुअर आहात असं ज्या वेळेला तुम्हाला दर्शवायचं असतं त्यावेळेला तुम्ही काय बोलता? येस,
शुअर, ॲब्सोल्युटली, हो चालतंय, ओके ओके फाईन, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची सहमती दर्शवू शकता की तुम्ही त्या कामामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी तयार आहात, असं तुम्ही या शब्दाद्वारे सांगू शकता. तुम्ही सहमतच नाही आहेत त्या कामाविषयी असं तुम्हाला ज्या वेळेला दर्शवायचं असतं त्यावेळेला तुम्ही सांगू शकता नो चान्स, किंवा मग नॉट ॲट ऑल, किंवा यू आर रॉंग, तुझं चुकीचं आहे, नॉट ॲट ऑल हे बरोबर नाही आहे, किंवा नो चान्स काही चान्स नाही, काही माहिती नाही आहे, किंवा नो नथिंग. ठीक आहे, कदाचित आता तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी निश्चित माहितीच नाही आहे, तुम्हाला विचारलं जाते, तुम्ही असं कन्फर्म सांगू शकत नाहीत, किंवा मग त्याच पद्धतीने तुम्ही बोलू शकत नाहीत. मग तुम्ही त्यावेळेला काय बोलता बघा, परहॅप्स कदाचित, मे बी असू शकतं, कन्फर्म मी काही सांगू शकत नाही, मे बी असू शकतं, किंवा आय एम नॉट शुअर मला नक्की काय ते माहिती नाही आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना बोलू शकतो, किंवा आपल्याला काही माहिती नाही आहे याविषयी आपण या शब्दांमध्ये समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो. चला विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा, आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये नक्कीच करा. यामुळे तुमची इंग्रजी 100% सुधारणार आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.